नमस्कार मंडळी, आज आपण भरल्या कारल्याची रेसिपी बघणार आहोत। कारलं म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण कारलं तेवढं नको हाच सूर आळवतात। पण ही रेसिपी तुम्ही करून पाहिलीत तर सगळेच जण बोटं चाटत कारल्याची भाजी खातील आणि म्हणतील परत एकदा कर ना कारल्याची भाजी। चला तर मग बघूया ही पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी भरली कारली कशी करायची। भरली कारली करण्यासाठी लागणारे साहित्य आहे 4 कारली मी इथे घेतली आहेत, खोबरं अर्धी वाटी, कोथिंबीर, लसूण 8 ते 10 पाकळ्या, तिखट, कांदा लसूण मसाला, हिंग आणि गरम मसाला। आता मी पहिल्यांदा कारली चिरून घेते। आपल्याला कारल्याचे असे छोटे काप करून घ्यायचे आणि मग त्यातल्या बिया काढून घ्यायच्या। मीडियम साइजचे कारल्याचे काप आपल्याला करायचे। असे मीडियम साइजचे कारल्याचे काप करून त्याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या। आता मी ही सगळी कारली चिरून त्यातल्या बिया काढून घेते। आता मी कारल्याचे काप करून घेतलेत, त्यातल्या बिया काढून घेतल्यात। आता मी त्याला मीठ आणि हळद लावून ठेवणार आहे। इथे मी 3 चमचे मीठ घेते आणि हळद 2 चमचे आणि ते मिक्स करून मी कारल्याला लावून घेते। मीठ आणि हळद मिक्स करून घ्यायची आणि ती कारल्याच्या आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला दोन्ही बाजूला नीट लावून घ्यायची। अशा पद्धतीने ह्या कारल्याला मीठ आणि हळद लावून घेतले आहे। आता हे कारल्याचे काप मी एक 20 ते 25 मिनिटं बाजूला ठेवून देणार आहे, म्हणजे त्याला पाणी सुटेल। तोपर्यंत आता आपण मसाला करून घेऊया। मसाल्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे ते मी आधी सांगितले, त्याच्यामध्ये कांदा फक्त आपल्याला ॲड करायचा होता। तर मी इथे कांदा पण घेतला आहे, कांदा मी चिरून घेतला आहे। पहिल्यांदा मी आता खोबरं भाजून घेते। हे मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। आपलं खोबरं आता भाजून झालेलं आहे। असा लालसर कलर आला की आपण ते काढून घ्यायचं। आता मी कांदा आणि लसूण दोन्ही तेलावर परतून घेते। त्यासाठी मी थोडंसं कढईत तेल घेते आणि त्याच्यामध्ये कांदा टाकते। इथे मी 1 कांदा घेतलेला आहे। कांदा चांगला परतत आला की त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या। कांदा लसूण आणि खोबरं आता आपलं भाजून झालेलं आहे, ते आता मी मिक्सरमध्ये टाकते। त्याच्याबरोबरच आपल्याला कोथिंबीर सुद्धा त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी आता कांदा लसूण मसाला टाकते, तिखट टाकते चवीनुसार आणि गरम मसाला 1 चमचा आणि आता थोडं मीठ घालते। किंचित पाणी घालायचं आणि आता हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेते। आता तुम्ही बघू शकता इथे मी हे सगळं मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली आहे। आता अजून थोडंसं तिखट मी त्याच्यामध्ये घालते। आता हे मिक्स करून हा मसाला आपल्याला कारल्यामध्ये भरायचा आहे। मीठ आणि हळद लावून अर्धा तास मी ही कारली ठेवली होती। त्यानंतर ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे त्यातला कडवटपणा थोडाफार निघून जातो आणि मी इथे ती धुवून घेतलेली आहेत आणि आता त्याच्यामध्ये मी मसाला भरतीये। तुम्ही इथे बघू शकता। आता मी हा मसाला भरून घेतलाय कारल्यामध्ये व्यवस्थित। आता कढईमध्ये मी थोडं तेल घालते
तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची, जिरं घालायचं आणि थोडं हिंग घालायचं. आता मी थोडी हळद घालते आणि आता मसाला भरून घेतलेली कारली आहे ती या तेलामध्ये आपल्याला घालायची. आता ही कारली तेलामध्ये मी चांगली परतून घेते. अगदी अलगद आपल्याला ती कारली तेलामध्ये परतायची, त्यातला मसाला बाहेर येता कामा नये. त्यामुळे अगदी अलगद मी ही कारली तेलावर परतून घेते. आता मी थोडासा पाण्याचा हापका मारते आणि झाकून ठेवते. आता ही 2 मिनिटं मी भाजी झाकून ठेवली होती. आता त्याला थोडी वाफ आली आहे. आता मी परत एकदा कारली हलवून घेते आणि पुन्हा एकदा पाण्याचा हापका मारते. आपल्याला ही कारली वाफेवरच शिजवायची, त्यामुळे थोडासा वेळ लागतो. 20 ते 25 मिनिटं आपल्याला ती वाफेवर शिजवून घ्यायला लागतो. आता मी एक ताट ठेवते कढईवर, त्याच्यामध्ये मी पाणी घातलंय म्हणजे ती कारली वाफेवर चांगली शिजतील. आणि मधून मी चेक करते की ती शिजली आहेत का. कारली शिजली आहेत की नाही हे चेक करण्यासाठी सुरी किंवा उलटणं घ्यायचं आणि त्याचा सहज तुकडा पडतोय का हे बघायचं. आता मी इथं चेक करते की त्याचा तुकडा सहज पडतोय का, ती मऊ झाली आहेत का, किंवा तुम्ही हातानं पण चेक करू शकता. जेव्हा ती मऊ होतील तेव्हा समजायचं की आपली कारली शिजली आहेत. तर अजून ती थोडीशी शिजावी लागतील. त्याचा सहज असा तुकडा पडत नाही आहे. तर मी पुन्हा एकदा ताटली ठेवते आणि वाफेवर शिजवून घेते. चांगली 10 ते 15 मिनिटं भाजी शिजू द्यायची. आणि आता तुम्ही बघू शकता भाजी शिजली आहे, कारली छान मऊ झालेली आहे. अशा पद्धतीने आपली ही भाजी आता एकदम रेडी आहे. ही भाजी खायला खूपच छान लागते. कारली कडू असली तरी अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी केलीत तर ती खूपच छान लागते. खायला खूपच चविष्ट अशी असते. तुम्ही पण एकदा करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल, घरच्यांना पण नक्की आवडेल. कारली जर पहिल्यांदा आपण कुकरमध्ये सुरुवातीला शिजवली आहे आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये मसाला भरून जर कारल्याची भरली कारली केली तर त्याची चव थोडीशी वेगळी असते. पण जर वाफेवर कारली शिजवली तर ती जास्त चविष्ट होते. थोडा वेळ जरी लागला तरी ही भाजी चवीला खूप छान लागते. तुम्ही पण एकदा करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.